तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती चक्रीवादळ सध्या सक्रिय झालेलं आहे. तर चक्रीवादळ राज्यातील अनेक परिसरावरती प्रभाव टाकत आहे. आता राज्यातील कोणत्या परिसरामध्ये आज पावसाचा अलर्ट असणार आहे याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहे. सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गावाचे तालुक्याचे नाव कमेंट करा, जेणेकरून मित्रांनो आपल्या भागातील परिसरातील अंदाज तुम्हाला संपूर्ण प्रकारे भेटेल. तसेच लाईव्हच्या माध्यमातूनही आपण शेतकरी बांधवांना संपूर्ण अंदाज देत असतो. तर आज आता पाहू शकता की सातारा, सांगली, कराड, वडोज, विटाचा परिसर आहे, मराठवाड्याचा परिसर आहे, विदर्भाचा परिसर आहे. या परिसराला अवकाळीचा अलर्ट देण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, भंडारा, उमरेड, ताडोबा, चंद्रपूर, गडचिरोलीच्या परिसरामध्ये आज अवकाळीचा अलर्ट आहे. तसेच बीड, नांदेड, लोणार, पुसद, संभाजीनगर, लातूरचा परिसर जो असणार आहे मराठवाड्यातील, या परिसराला पावसाचा जोरदार अलर्ट आहे. सोलापूर, सातारा, सांगली, कराड, वडोज, विटाला देखील आज त्या ठिकाणी पावसाचा जोरदार अलर्ट देण्यात आला आहे. चक्रीवादळ अधिक तीव्र होत आहे, त्यामुळे राज्यातील अनेक परिसरामध्ये अवकाळी पाऊस झोडपून काढणार आहे. राज्यात ढगाळ वातावरणाची स्थिती सध्या सर्व परिसरामध्ये सक्रिय झालेली आहे. ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. राज्यातील अनेक परिसरामध्ये अवकाळीचा अलर्टही देण्यात येतो आहे. राज्यातील आजही त्या ठिकाणी अनेक परिसरामध्ये चक्रीवादळ झोडपून काढणार आहे. अनेक परिसराला चक्रीवादळाचा आज जोरदार अलर्ट देण्यात आलेला आहे. आता कोकणपट्टीलाही राज्यात आज पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. कोकणपट्टीतील कोणता परिसर यामध्ये असणार हे देखील आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहूया. तर कारवार, रेवणा, पणजी, सावंतवाडी परिसर, राजापूर, रत्नागिरी, चिपळूणपर्यंत जो परिसर असणार आहे कोकणपट्टा, या पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी आज अवकाळीचा जोरदार अलर्ट देण्यात आला. या ठिकाणी दुपारनंतर कोणत्याही क्षणी पाऊस जो आहे तो त्या ठिकाणी प्रभाव टाकणार आहे. चक्रीवादळ प्रभाव टाकत असल्यामुळेच या परिसरांना अवकाळीचा जोरदार असा अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टीला अवकाळीचा जोरदार अलर्ट देण्यात आला आहे. चक्रीवादळ जे आहे ते अधिक तीव्र झालेलं आहे आणि या चक्रीवादळाचा प्रभाव राज्यावरती अनेक परिसरामध्ये पडतो आहे. राज्यातील अनेक परिसराला अवकाळीचा अलर्ट आहे तो देण्यात येत आहे. राज्यातील अनेक परिसरामध्ये हे चक्रीवादळ धुवाधार हजेरी लावणार आहे, त्यामुळे अवकाळीचा जोरदार अलर्ट देण्यात आला आहे. चक्रीवादळाची तीव्रता वाढली असल्यामुळेच राज्यातील अनेक परिसरामध्ये अवकाळीचा अलर्ट हा देण्यात आला आहे. विशेषतः आपण आता जो परिसर पाहिलेला आहे या परिसराला आज त्या ठिकाणी दुपारनंतर कोणत्याही क्षणी अवकाळी पाऊस आहे तो सुरू होणार आहे. मध्यम पाऊस, काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार अवकाळी पाऊस, गारपीट होण्याची शक्यता आहे. काही परिसरामध्ये नाकारता येत नाही, कारण की अवकाळी पाऊस म्हटले की गारपीटही होण्याची शक्यता असते, त्यामुळे गारपिटीचा अलर्टही देण्यात आलेला आहे. राज्यात थंडीचा जोर जो आहे तो कमी झालेला आहे. राज्यातील अनेक परिसरामध्ये थंडी कमी झालेली आहे, त्यामुळेच या परिसरामध्ये त्या ठिकाणी ढगाळ वातावरणाची निर्मिती झालेली आहे आणि अवकाळीचा अलर्ट जो आहे तो चक्रीवादळामुळे देण्यात आलेला आहे.